नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माझ्याकडे आहे ही बॅग. तुम्हाला वाटेल मी शाळेत चाललेलो आहे का? नाही. या बॅगेमध्ये काय आहे? असं काय करता, बक्षिसं वाटायची असतात. त्यामुळे अनेक एपिसोड्सची बक्षिसं मी यात ठेवलेली आहेत. अनेक खेळसुद्धा मी यात टाकलेले आहेत. ते जादू करून मी काढणार आहे आणि तुमच्या पुढे मांडणार आहे. मजेचा भाग सोडा, पण आज आपण भेटणार आहोत पांडे वहिनींना आणि हाडवळे वहिनींना. मी आलेलो आहे घाटकोपर येथे. आधी भेटूया पांडे वहिनींना. चला तर मग. घाटकोपर पश्चिम इथल्या इंद्रदीप सोसायटीत राहणाऱ्या सौ स्वाती विनायक कुमार पांडे वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षीस जिंकताय. वहिनी संपूर्ण नाव? स्वाती विनायक पांडे. काय करता आपण? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहात. माहेर कुठलं? म्हाळुंगे पडवळ, मंचर, पुणे जिल्ह्यामध्ये. मंचरकडे? मंचरकडे म्हणजे मंचर नगरच्या अलीकडे ना? ते पुन्हा भीमाशंकरच्या रस्त्यावरती. हा, भीमाशंकर रोड त्या साईडला. अच्छा, नमस्कार. संपूर्ण नाव? विनायक कुमार पांडे. काय करता आपण? आमचं दुकान आहे. दुकान आहे? कसलं दुकान? उसाचं गुराळ. उसाचा गुराळ आहे. मित्रा आहे का? ज्वेलरी शॉप असती तरी मला एवढा आनंद नसता झाला. उसाचा गुराळ आहे. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर विनायक पांडे. नमस्कार. हे माझे सासरे, हे माझे सासूबाई. नमस्कार. नमस्कार. माझे जाव. नमस्ते. ते माझे सासरे. नमस्ते. हे जाव. नमस्ते. हे जाव. नमस्कार. हे शेजारी. बर. ह्या आमच्या आजी सासू. नमस्कार. हा, त्या पण आमच्या सासू. कुठे? ह्या या सासू आहेत. हो. नमस्कार. हे माझी फ्रेंड. नमस्कार. हे पण म्हणजे हा मैत्रीण ना? मैत्रीण. मैत्रीण. हा, ही पण मैत्रीण आणि ही पण मैत्रीण. हा. आणि हे आमची ननंद. नमस्कार. हो, ते आमच्या जाऊबाई आणि ह्याही आमच्या ननंद. बरं, मला आता पहिलाच प्रश्न. मैत्रिणीला फ्रेंड म्हणतात, नंदीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ. बरं, आपण खेळ खेळायला सुरुवात करूया. चलो. वहिनी, लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. कोणी केलं? अरे वडिलांनी, सासऱ्यांनी. नाही, कसं ते मित्र आहेत का? नाही, मित्र नाहीये. इकडे घाटकोपर मध्येच आमचे एक रिलेटिव्ह आहेत. तर त्यांनी सजेस्ट केलं होतं वडिलांना आणि त्याच्यानंतर मग. किती वर्ष झाली लग्नाला? आत्ताच 1 तारखेला 8 वर्ष झाले. 8 वर्ष झाली? हो. 1 तारीख म्हणजे 1 डिसेंबरला. 1 डिसेंबरला लग्न झालं. काय काय बदलल्या गोष्टी लग्नानंतर? तशा एवढ्या नाहीत. काहीच नाही बदललं? नाही. जे आहे तेच आहे. हो. सेम टू सेम. हो. बर. तुम्ही घराव्यतिरिक्त कधी जे गुऱ्हाळ आहे आपलं तिकडे लक्ष घालता? कधी जाता तिकडे? नाही, एवढं नाही. नाही, कधीच नाही. ओके, ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. मुलं आहेतच बाजूला. 2 प्रश्न, 300 रुपये बक्षीस प्रत्येक प्रश्नाला. पहिला प्रश्न, आतल्या खोलीत दत्तात्रय महाराजांचा एक फोटो आहे, त्यात किती श्वान आहेत म्हणजे कुत्री आहेत? 4. 4 हे उत्तर बरोबर आहे. वहिनींना हे 300 रुपये मिळत आहेत. आता उखाणा घ्यायचा वहिनी, मी देईन त्या अक्षरावरनं. अक्षर आहे ल. ल ची बाराखडी लिहिते कोरून कोरून, विनायकरावांचं नाव घेते, नका ऐकू चोरून. वा, नाही ऐकत चोरून. आणि हे चोरून आलेले पैसे पण नाहीत, हे झी मराठीचे पैसे आहेत. थँक्यू. हे खरंच खरे बघा. खरंच बघा, बघायची गरज नाहीये. एकदा तपासून बघा तरी. मी म्हणतो तुम्ही दिलेत म्हटल्यावरती पूर्ण खात्री आहे ना, मी तुमच्याकडे येईल ना. मग पुढच्या एपिसोड पासून खोट्या नोटात वाटतो सगळ्यांना, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. आता आपण जाऊया हाडवळे वहिनींकडे. आता मी चाललो आहे सौ सुरेखा भैरवनाथ हाडवळे वहिनींच्या घरी. त्यांच्या परिवाराची ओळख करून घेऊया. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? सुरेखा भैरवनाथ हाडवळे. काय करता आपण? मी गृहिणी. गृहिणी आहात. बर. माहेर कुठलं? माहेर राजुरी, आळेफाटा, तालुका जुन्नर. जुन्नरचं. बर. कधी झालं लग्न? लग्नाला 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली? बापरे. वाटत नाही हो. हा, वाटत नाही तुमच्याकडे बघून. हे मिस्टर ना? हो. नमस्कार. संपूर्ण नाव? भैरवनाथ बबन आडवळे. काय करता आपण? मी सर्व्हिसला आहे. कुठे करता सर्व्हिस? पोलीस. पोलिसामध्ये आहात? अरे वा. म्हणजे तसं काही वाटत नाही तुमच्याकडे? नाही का? बर. कधी 15 वर्ष झाली लग्नाला? हो. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. आता हा माझा मुलगा मोठा. नमस्कार. ही मुलगी नमिता. हाय. नमस्कार. तिचा आज वाढदिवस आहे. अरे. हा माझा भाऊ. हाय. ही त्याची बायको म्हणजे भाऊज आहे. जस्ट आता लग्न झालं मे महिन्यामध्ये. आता एवढं? हा. ही माझी बहीण.
ओके. तिचा मुलगा हा अभिषेक, ही मुलगी सानिका, बहिणीची मुलगी. हा ती आई माझी, नमस्कार. ही आमच्या शेजारी. नमस्ते नमस्ते. बरं, खेळ खेळायला सुरुवात करूया. हो. बहिणी, तुम्ही गृहिणी आहात ना? तुम्ही काय करता मोकळ्या वेळेत? असं काही नाही, घरातच TV घरात बघते, असता, पण घरातच काय वेळ काम. कसा घालवता? तर मुलं असतात शाळेत, एक सकाळी जातो मुलगा, मुलगी बरं. दुपारी जाते. पण मग ते शाळेत गेलेले असताना मधल्या वेळात तुम्ही काय छंद आहे तुमचे, काय काय करता तुम्ही घरात? छंद असं काही नाही, टीव्ही पाहणे. टीव्ही पाहणे. कुठली मालिका आवडते तुम्हाला झी मराठीवरची? आता नवीन मालिका चालू झाली ना, कुंकू. कुंकू फार आवडते. होम मिनिस्टर झाल्यानंतर ती लगेच असते लगेच 7 वाजता. पण होम मिनिस्टर बघता का नाही? हो. का डायरेक्ट कुंकू? नाही, नाही ना. शाळेतून येते ना ती 6 वाजता, हा. 6 सव्वा 6ला, तोपर्यंत चालू नाही होत होम मिनिस्टर. बरोबर. 6:30 मग ते आले, त्यांना जेवण खावण दिलं काय? चालू झाल्यावर मी काहीच नाही करत, बघतच राहते मग. हा, जेवण खावण दिलं की हे बघितलं, हो. मग कुंकू. आणि कुंकू संपल्यानंतर मग जेवणाला लागायचं, मुलांचा अभ्यास. कुंकू खूप आवडतं. हो. काय आवडतं पहिल्यापासून कुंकू? कुंकू ती जानकीची भूमिका आहे, ती मला खूप आवडते. जानकीची भूमिका. चला, 2 प्रश्न आहेत, 300 रुपये बक्षीस आहे. पहिला प्रश्न, आतल्या खोलीमध्ये नमिताने फुलांचा तक्ता बनवलेला आहे, त्यात किती प्रकारची फुलं आहेत? 24. 24. कधी मोजली होती तुम्ही? कालच मोजलेली. काल मोजली. एक गा. थँक्यू. 300 रुपये मिळालेले आहे. आणि आता उखाणा घ्यायचा मी 3 त्या अक्षरावरून. 10 सेकंदाच्या. अक्षर आहे स. सागवानी लाकूड, त्याला सोन्याची चूप. सॉरी, सागवानी पेटी, त्याला सोन्याची चूप. भैरवरावांच्या हातात कायद्याचे बुक. चूक आणि काय बुक म्हणले तुम्ही? बुक काय, आपल्याला काय हरकत नाही. हे आणखी 300 रुपये मिळाले. वहिनींनी डायरेक्ट 300 600 रुपये जिंकलेले आहेत पहिल्याच फेरीमध्ये. मला विचारायचं, ऊसाचं रसाचं गुरा. मला लहानपणापासून त्याचं एक अट्रॅक्शन आहे, लहानपणापासून आकर्षण आहे. कधी शाळेत जाताना येताना आईला तो ऊस रस तो दिसला की. पण तुम्हाला मुळात काय वाटतं, तुम्हाला कोल्ड्रिंक जास्त आवडतात की रस? उसाचा रस. हो, का बरं? कारण ते नैसर्गिक आहे आणि लिव्हरचं टॉनिक म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. लिव्हरचं? हो. लिव्हरला चांगलं असतं हो. ऊसाचा रस? हो, एकदम बेस्ट. कावीळमध्ये तर त्या उसाचा रसाशिवाय पर्यायच नाही. एनर्जी ड्रिंक कच्च्या दुधामध्ये एवढं हो. महत्वाचा भाग म्हणजे त्याच्यात कुठच्या प्रकारचे मिक्सिंग किंवा मिलावट नाहीये. मिक्सिंग आणि मिलावट नसतं. हा, नॅचरल शुगर नाही, शुगर असं. आता साखरेचे भाव वाढले, तर तुम्ही रसाचे पण भाव वाढवले? हो, वाढवतो. हो. कसं काय बरं? कारण कारखानावाल्यांनीच भाव एवढा वाढवला, त्याच्यामुळे तिकडे भाव वाढल्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांनी पण भाव वाढवाच लागला. हो. त्याशिवाय इथे माल येऊच शकत नाही. चला, पण मात्र सगळ्यांनी जरी भाव वाढवले असते तरी आम्ही आमचे भाव वाढवलेले नाहीत. बक्षीस 30 आहेत. हा, अजिबात पैसे वाढवलेले नाही आम्ही. पैसे वाढवले नाही वाढवले. बहिणी बघा, कमी पण नाही केले आहे का नाही? कमी नाही केले. हा, एक दागिना सोन्याचा 1 ग्रामचा यांनी लपवलेला आहे. ते तिकडे चित्र काढून दाखवणार, तुम्ही तो शोधायचा. ठीक आहे, कोणी मदत करायची? या लवकर या. हा पहा, 1 मिनिट सुरू झाला. गेले म्हणजे आता नाही काही काय. मला सांगा, हे काय काढले? बेड काढलेला आहे. बेडवरती 2 पिलो आहेत. हा साईडला चौकोनी आहे, तो मिरर आहे. मिरर हे केलाय त्याच्यामुळे मिरर पटकन कळतं. हा मिरर कळला तुम्हाला? हा. हा बेड हेही कळलं तुम्हाला? हो. हे काय आहे बेडचे? हे पाय आहेत? पाय व्यवस्थित नाही काढता येत. नाही, पण बरोबर आहे. त्यामुळे पाय खेचू नका लगेच. मराठी माणसाचे कुणी पाय खेचू नये, मी सांगून ठेवतो. हो, हे पहा, 1 ग्रामचा सोन्याचा दागिना मिळालेला आहे वहिनी तुम्हाला. वा, आनंद झालाय मला.